नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सरळ सेवेसाठी जी सिरीज बघत आहोत त्यामध्ये राज्यघटना या टॉपिक मध्ये आजचा आपला हा शेवटचा पार्ट आहे। पार्ट 8वा असणार आहे। ठीक आहे, आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी काही कमेंट्सला आन्सर देऊन देते की कामाजी लोकरे सर, तुमच्याकडून इंग्लिश ग्रामरची डिमांड होती सरळ सेवेसाठी, तर येस आपण ते स्टार्ट करणार आहोत। तेजस सर, तुमच्याकडून मराठीची डिमांड होती ग्रामरसाठी, तर ते पण आपण स्टार्ट करूया। फक्त एवढंच सांगते, एक आठवडा अवधी द्या, कारण एक आठवडा तरी जमणार नाहीये। आणि त्यानंतर जर व्हिडिओ आले नाहीत तर मला पुन्हा रिमाइंड करा। ॲटलिस्ट मी तुम्हाला तिथे आन्सर करेल की किती अवधी लागू शकतो, किंवा मी लगेच सांगते की येणार आहे, 2 दिवसात येणार आहे, 1 दिवसात येणार आहे। जसं मी कामाजी लोकरे सरांना आत्ताच्या कमेंटला पण उत्तर दिलं। त्यांनी सांगितलं की व्हिडिओ का येत नाहीये, एक व्हिडिओ तरी अपलोड करत जा ना, असं सरांची कमेंट आहे। तर सरांना सांगते, सरांना मी रिप्लाय दिलेला की आज लेट नाईट 12:30-1 पर्यंत व्हिडिओ येईल, तर त्याचंच काम आता मी करते। ठीक आहे, बघा, तर ह्या झाल्या कामाजी लोकरे सरांची इंग्लिशची डिमांड, तेजस सरांची मराठीची डिमांड। ठीक आहे, या व्यतिरिक्त मला आता काही जे आपले मागच्या व्हिडिओच्या गोष्टीला कामाजी लोकरे सरांनी जे काही आन्सर दिलेले आहेत ते मला तुम्हाला दाखवायचे आहेत। एकदा बघून घ्या। आता बघा, मागच्या व्हिडिओला छान छान उत्तर दिले आहेत कामाजी सरांनी। सध्या भारताचे न्यायवादी कोण आहेत? आर व्यंकटरमणी। नंतर पुढे बघा, सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ। ठीक आहे, पुढे बघा, सध्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण? वी राम सुब्रमण्यम। ठीक आहे, हे झाले 3 त्यांनी जे आन्सर केले होते। आन्सर नाही केलेले त्यांनी, स्वतःहून त्या कमेंट्स केलेल्या आहेत। पुढे बघा, प्रज्वल सरांनी ट्रिक बनवली आहे एका व्हिडिओला। तो व्हिडिओ कोणता होता की संविधान सभेतील महिला सदस्य लक्षात कशा पद्धतीने ठेवायच्या, तर त्या कोणत्या? दुर्गाबाई देशमुख, दक्षायनी। बघा, या व्हिडिओला त्यांनी ट्रिक सांगितलेली आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या। आपण संविधान सभेतील महिला बघत आहोत, त्यामध्ये आज आपण काय बघणार आहोत तर मद्रास हा मतदारसंघ कोणाचा होता? तर मद्रास हा मतदारसंघ 3 सदस्यांचा होता। ते 3 सदस्य कसे लक्षात ठेवायचे? पहिले ते नाव सांगते की अम्मू स्वामीनाथन, दक्षायनी वेलायुधन आणि दुर्गाबाई देशमुख। तर पहिली 2 नावं अशा पद्धतीने लक्षात ठेवायची, ती साऊथचीच नावं वाटतं, त्यावरून लक्षात राहील की मद्रासच्या काय नावं? अम्मू स्वामीनाथन आणि दक्षायनी वेलायुधन। आणि तिसरं नाव दुर्गाबाई देशमुख। मग असं म्हणायचं, अरे हे तर नाव मराठी आहे, देशमुख असून पण मद्रासच्या, मराठी नाव असून पण मद्रासचं। अशा पद्धतीने 3 नावं आपल्या सहजगत्या लक्षात राहतात, अम्मू स्वामीनाथन, दक्षायनी वेलायुधन आणि दुर्गाबाई देशमुख। धन्यवाद। बरं, याच्यातून मला काय सांगायचं आहे की सरांनी जी ट्रिक सांगितलेली आहे प्रज्वल सरांनी, ठीक आहे, बघा, दुर्गाबाईने दाक्षायनीचा स्वामी पळवला। ठीक आहे, तर ही ट्रिक पण चांगली आहे। मी तुम्हाला आधी पण सांगितलेली की ज्या ट्रिक तुम्हाला सोप्या वाटतात, ज्या विद्यार्थ्यांनी सजेस्ट केलेल्या आहेत, त्याही तुम्ही 100% बघू शकतात, किंवा माझी ट्रिक तुम्हाला सोपी वाटत असेल तर तुम्ही ती पण फॉलो करू शकतात। आता मी ह्या दोन्ही गोष्टी, अजून एक त्यांनी ट्रिक सांगितलेली आहे, मी ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला दाखवती आहे। याच्या मागे काहीतरी मला पुन्हा तुम्हाला काहीतरी संदेश द्यायचा आहे। तर ही एक ट्रिक झाली सरांची, अजून एक ट्रिक दाखवते। बघा, हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ कोणता आहे? महाराष्ट्र सोडून इतर राज्यात असणारी ज्योतिर्लिंग। या व्हिडिओला सरांनी कमेंट केली आहे, आधी व्हिडिओ ऐका। नमस्कार, आज आपण महाराष्ट्र सोडून भारतात इतर राज्यात वसलेली ज्योतिर्लिंग बघणार आहोत। ती आपण नॉर्थ टू साऊथ या पद्धतीने बघणार आहोत। सगळ्यात पहिलं राज्य येतं उत्तराखंड, तिथे आहे केदारेश्वर केदारनाथ। त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, तिथे आहे काशी विश्वेश्वर वाराणसी। नंतर गुजरात, तिथे येतं सोमनाथ वेरावळ। त्याच्यानंतर मध्य प्रदेश येतं, मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर असे 2 ज्योतिर्लिंग येतात, महाकालेश्वर उज्जैन आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वर। त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये मल्लिकार्जुन श्रीशैलम। आणि सगळ्यात शेवटचं राज्य येतं तमिळनाडू, जिथे आहे रामेश्वर रामनाथपुरम। धन्यवाद। ठीक आहे, आता मला
तुम्हाला सरांची ट्रिक दाखवायची, ठीक आहे। तर सरांनी वरती जे सांगितले ते तुम्हाला दिसतंय, पण बाकी मला काय सांगायचंय बघा, की सरांनी ट्रिक काय सांगितली। सरांची ट्रिक पण छानच आहे बघा। सौम्या मॉलमध्ये नागेश डान्स करत होता, काशीला भोलाबाई केदारनाथचा इंजेक्शन घेऊन गेला। पुन्हा वाचते, सौम्या मॉलमध्ये नागेश डान्स करत होता, काशीला भोलाबाई केदारनाथचा इंजेक्शन घेऊन गेला। आता याच्यात हे जे सरांनी जे काही ज्या पद्धतीने हे सांगितलंय, तर ही ट्रिक नक्कीच लक्षात राहते। आता इथे जे लिहिलंय शेवटी इंजेक्शन घेऊन गेला, तिथेही सरांनी पुढे मेन्शन केलेलं आहे मजेशीर भाग म्हणून। तर बघा, तुमची ट्रिक छानच आहे सर, पण याच्यात आहे ना गुजरात तुमच्या इथे दोनदा आलेलं आहे बघा। हां, हे बघा, इथे जे तुम्ही नागेश्वर लिहिलंय गुजरात आणि सोमनाथ लिहिलंय गुजरात, ठीक आहे। तर हे जे आहे ना, हे मला तुमचं नाही समजलं। आणि सगळे ज्योतिर्लिंग ॲक्च्युलीमध्ये कव्हर होत नाही, तामिळनाडूमधलं राहतं आहे बरं का, म्हणजे तामिळनाडूचं राहतं आहे, मध्य प्रदेशमध्ये 2 ज्योतिर्लिंग आहे, म्हणून मी तुमच्या ह्या कमेंटला होल्डवर ठेवलं होतं, ठीक आहे। तुमचा प्रयत्न चांगला होता, अशा पद्धतीने ट्रिक बनवू शकतात। फक्त काय होतंय की सगळे ज्योतिर्लिंग यात कव्हर होत नाहीये। गुजरातमध्ये 1च ज्योतिर्लिंग आहे, मध्य प्रदेशमध्ये 2 ज्योतिर्लिंग आहे, ठीक आहे। म्हणून मी कमेंटला आन्सर तिथे केलं नाही, म्हटलं आपण याच्यातच दाखवून देऊ। तर हे एक सरांचं मला तुम्हाला दाखवायचं होतं। आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कधी कधी काय होतं की मी ज्या ट्रिक्स बनवते, काहींना मी फॉर एक्झाम्पल मला काय सांगायचं नीट समजून घ्या। मी काय करते, काही व्हिडिओजला ट्रिक्स खूप बनवत नाही, मग मी काय करते, थोडं लॉजिक लावून लक्षात ठेवायचा प्रयत्न करायला लावते। याच्या मागे ना कारण आहे। कारण असं आहे की समजा काही गोष्टी जर आपण प्रत्येक गोष्ट ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात ठेवायला गेलो ना, तर आपल्याला थोडंसं लेंदी जाऊ शकतं, ठीक आहे। पण मग मी काय करते, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात असणारी ज्योतिर्लिंग, मग मी काय केलेली आहे ती पश्चिमेपासून पूर्वेकडे जाणारी ज्योतिर्लिंग कोणती हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। म्हटल्यास तो व्हिडिओ पण तुम्हाला एकदा दाखवून देते। नंतर एकदा मी तुम्हाला बघा 8 क्लासिकल डान्सेस आहे आपल्या भारतामध्ये, ते पण मी तुम्हाला कसे क्लॉकवाईज डायरेक्शनने किंवा स्टेट वाईज तुम्हाला बरोबर सांगितलेले आहेत। वाटल्यास तो पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते। याच्यावरून काय कळतं की आपण प्रत्येक गोष्टीला ट्रिक्स जरी नसली ना, तरी काही गोष्टी ह्या पद्धतीने म्हणजे मॅपच्या साहाय्याने, चार्टच्या साहाय्याने तुम्ही लक्षात ठेवू शकता। कारण कधी कधी ट्रिक्स ह्या छोट्या असल्या की लक्षात राहता, मोठ्या असल्या की कधी लक्षात राहत नाही। प्रज्वल सर, मी तुम्हाला बोलत नाहीये, तुम्ही खूप चांगले सजेशन्स देतात, हे तुम्हाला मी कोणती गोष्ट तुम्हाला पर्सनली बोलत नाही। तुमची ही ट्रिक पण फार छान होती, फक्त त्याच्यात कोणत्या गोष्टी कव्हर झाल्या नाही एवढंच मी सांगते आहे, ठीक आहे। ही गोष्ट तुम्ही पर्सनली लावू नका। तर अजून तुमची एक गोष्ट, पुन्हा तुम्ही आज एक खूप छान सजेशन्स दिलेलं आहे, ते पण मी दाखवणार आहे सगळ्या स्टुडंट्सला। आता थोड्या वेळाने दाखवते, आधी हा मुद्दा आपण कव्हर करू। तर मला काय सांगायचं होतं की तर तुम्ही पण आता बरं ठीक आहे, सरांनीच सांगितलेलं की सगळ्यांनी स्टुडंट्सने कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेट होत जा आणि ट्रिक्स बनवत जा। बघा, ही जी प्रज्वल सरांची कमेंट आहे ती छान कमेंट आहे बघा। स्टुडंट्स, तुम्ही पण स्वतः आपल्याला समजेल, आपल्या माइंडला जे लक्षात ठेवायला सोपी जाईल अशा तुम्ही पण ट्रिक बनवायला ट्राय करत चला आणि आम्हाला पण शेअर करत चला। आपण मिळून स्टडी करू आणि पोस्ट काढू, ठीक आहे। तर याला विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स पण येत आहे, इथे लाईक्स वाढतात, याच्यावरून समजायचं की विद्यार्थी या कमेंटला रिस्पॉन्स देत आहेत। तर हे सजेशन तुमचं खूप चांगलं आहे प्रज्वल सर, तर हे मला तुम्हाला एक सांगायचं होतं। फक्त आता जर तुम्ही ट्रिक्स बनवायला लागले तर काही गोष्टी लक्षात ठेवा। ट्रिक्स बनवताना मी कोणते तत्व वापरते, पहिली गोष्ट, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही, हे सगळ्यात पहिलं असतं। किंवा म्हणजे कोणाचंच नाही, फॉर एक्झाम्पल पण मी देत नाही, शक्यतो कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही। एखादी दिव्यांग व्यक्ती असेल तिच्या भावना दुखावल्या जाणार नाही। त्याच्यानंतर म्हणजे कोणाचीही टिंगलटवाळी इथे होणार नाही ह्या गोष्टी। त्याच्यानंतर एखाद्या ट्रिकमधून घाणेरडा अर्थ निघतो आहे, किळसवाना अर्थ निघतो आहे, व्हल्गर अर्थ निघतो आहे, अशा टाईपच्या कमेंट्स मी स्वतः कधी करत नाही। त्यामुळे मला ट्रिक्स बनवायला कालावधी जातो,
पण मग मी त्यामुळेच मला कालावधी जातो. नाही तर ट्रिक्स बनवायला काय आपण कोणत्याही अर्थाच्या कशाही ट्रिक्स बनवू शकतो, पण शक्यतो मी ह्या पॅरामीटर्समध्ये स्वतःला बसवते आणि मग त्याच्यानंतर मी ट्रिक्स तयार करते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा डोक्यात ध्यान, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यात ध्यानात घ्या आणि त्यानुसार तुम्ही ट्रिक्स बनवा, ही तुम्हाला सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. ठीक आहे. म्हणजे कधी कधी आपल्या ट्रिक्स एखादी साधी असते, ट्रिक्स व्यवस्थित असते, पण कधी कधी घेणारे वेगळ्या पद्धतीने अर्थ घेतात. तर मग मी काय करते, ती ट्रिक चांगली कशी आहे ती फोड करून व्यवस्थित सांगते, जेणेकरून कोणाच्या माइंडमध्ये काही वेगळा विचार आला त्या ट्रिकला घेऊन तर मग मी ते एकदा एक्सप्लेन केलं की मग तो विचार निघून जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने माझी वाटचाल असते. तर अशा पद्धतीनेच तुम्ही पण ट्रिक्स बनवायचा प्रयत्न करा. बाकी कमेंट्स दाखवायचं काम तर मी करणार आहे, कारण ह्या कमेंट्स दाखवल्या तर सगळे जरा अलर्ट होतील, कमेंट्स बघतील आणि तुमचा अभ्यास वाढायला लागेल. बरं, अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की माझ्याकडे मी एक ठरवलं आहे, माझ्याकडे जेवढे काही बुक्स आहेत कोणत्याही सब्जेक्टचे मी सगळे एक एक करून तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तुम्ही जे म्हणता ना बुक लिस्ट द्या, बुक लिस्ट द्या, गणेश सरांनी सांगितलं, नंतर शीतल मॅडमने सांगितलं, पण मी ह्या गोष्टी नाही दाखवल्या कारण मला त्याच्या मागे माझा काहीतरी उद्देश आहे की म्हणजे जर सरळ सेवेची तयारी करत आहात तर मग एवढे बुक्स घेऊन तुम्ही चुकीच्या मार्गाने नका जाऊ की एवढे बुक्स घेण्याची गरजच नसते. माझ्याकडे आहेत, ते माझ्याकडे आले, पण त्या मार्गाने तुम्ही नका जाऊ, विनाकारण पैसा खर्च करू नका. आता जर मी तुम्हाला हे बुक्स दाखवते आहे ते मी इतकं गांभीर्याने ह्या गोष्टीचा विचार केला कारण तुमच्या कमेंटमधून मला हे जाणवतं आहे की खरंच गरज आहे व्हिडिओची, खरंच गरज आहे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. तर मग मी हे विचार करते की जर माझ्याकडे हे माध्यम आहे तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आता मी काय करणार आहे, पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक विषयासाठी एक सेपरेट टॉपिक आणेल, म्हणजे फक्त बुक्स दाखवायला. कारण मी एकाच व्हिडिओमध्ये सगळे बुक्स दाखवले तर मग मला त्रास होणार आहे, कारण माझं बेडरूम पूर्ण पुस्तकांनी भरलेलं आहे. ठीक आहे. तर मी एकेका सब्जेक्टचे एक एक बुक्स दाखवेल तुम्हाला आणि मग म्हणजे हिस्ट्रीचे घेतले तर एक व्हिडिओ हिस्ट्रीसाठीच येईल, भूगोलाचा घेतला तर एक व्हिडिओ भूगोलासाठीच येईल. ठीक आहे. आता याच्या मागे माझा उद्देश काय असणार आहे की तुमचं सगळे पुस्तकं तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे आणि त्याच्यातून तुम्हाला काय ॲनालिसिस होतं, तुम्हाला कोणतं वाटतं की मी याच्यातलं कोणतं पुस्तक घेऊ. मी तर तुम्हाला दाखवलेलं असेल, पण तुम्ही मग बुकशॉपमध्ये जा आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणतं पुस्तक हवं आहे. मी हे पण सांगेन लँग्वेज कोणत्या पुस्तकाची खरंच ओघवती आहे, सोपी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वाटचाल करा जेणेकरून तुम्हाला बुक्स परचेस करायला सोपं जाईल. फक्त विनाकारण बुक्स घेत बसू नका, पैसे पण वाया घालवू नका. छोट्या पुस्तकातून स्टडी करा, पण स्मार्ट स्टडी करा. ठीक आहे. मी तुमच्या सोबत तर आहेच. बघा, दुसरी एक कमेंट आहे प्रज्वल सरांची की त्यांनी सांगितलं की मॅडम आधीमध्ये काही दिवसात तुम्हाला जर वेळ मिळाला तर मोटिवेटेड व्हिडिओज बनवत जा, मोटिवेटेड लेक्चर छोटे छोटे का व्हायना बनवत जा. तर बघा प्रज्वल सर, याच्यात 2-3 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की 100% मोटिवेशन किंवा मोटिवेशनल व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही, पण जर तुम्ही मला कधीपासून फॉलो करताय हे मला माहिती नाही. जे मला आधीपासून फॉलो करताय त्यांना माझं नेचर माहिती झालं आहे की मोस्ट ऑफ टाइम काय होऊन जातं, व्हिडिओ बनवतानाच माझ्याकडून मोटिवेशनल बोललं जातं. हे तुम्ही नोटीस करता आहे की नाही हे मला माहीत नाही, कारण मी काय करते ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना शक्यतो ह्या गोष्टी टाळते, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना बोलते, कारण त्यांच्याकडे स्किप करण्याचा ऑप्शन असतो. तुम्ही पुढे ढकलू शकतात माझा व्हिडिओ ज्यांना नाही ऐकायचे, म्हणजे हे ऑप्शन तुमच्याकडे असतं म्हणून मी बोलत होते. मग तुम्ही ऐका नाही तर नका ऐकू. ठीक आहे. दुसरी गोष्ट, 100% मोटिवेशनल व्हिडिओ माझे ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल स्पर्धा परीक्षा आणि माझे अनुभव, त्याच्यातही मोटिवेटेडच आहे. त्याच्यानंतर पार्ट दुसरा पण आलेला आहे. इन जनरल ते व्हिडिओ येत राहतात. आणि अजून एक हे इनिशिएटिव्ह मी स्टार्ट करणार आहे, जे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, की मी ऑलरेडी सांगितलेलं की रविवारच्या दिवशी मी एक असं स्टार्ट करायचं ठरवलंय की माझ्या आयुष्यातले जे काही अनुभव आहेत ते मला तुम्हाला सांगायचे आहेत. मग त्याच्यात अनुभव पण आले, त्याच्यानंतर मी कोणते मूवीज बघितले त्याच्यातून मी काय घेतलं, कोणते बुक्स वाचले त्याच्यातून मी काय घेतलं, इवन मी एखादं पुस्तक वाचत असेल तर त्या पुस्तकांचे, म्हणजे मी तर एका सरांची परमिशन पण घेतलेली ते बुक्स दाखवून मी
विद्यार्थ्यांना याच्यातल्या कथा वाचवून दाखवू का? तर ह्या सगळ्या गोष्टी मोटिवेटेड लेक्चरच्याच कडे झुकणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या व्यतिरिक्त एक गुरु म्हणून मला तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की एक गुरु, एक खरा गुरु किंवा एक चांगला शिक्षक तोच असतो जो आपल्या विद्यार्थ्यांना परावलंबी न ठेवता स्वावलंबी बनवतो. कळलं? तर म्हणजे आता तुम्ही ह्या फेजमधून पुढच्या फेजमध्ये जेव्हा जाणार ना, तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीपासून जरा दूर व्हा की आम्हाला कोणीतरी मोटिवेट केलं तर आम्ही मोटिवेट होऊ. बरोबर? आता बघा, मी प्रज्वल सरांना बोलत नाहीये, कारण प्रज्वल सर बोलण्याची हिंमत तरी करतात. एका व्यक्तीच्या हिमतीतून बाकीच्यांचा खूप जणांचा फायदा होत असतो. कारण मोटिवेशन लेक्चर बाकीच्यांना पण इच्छा असेल, पण काही विद्यार्थी बोलतात, काही विद्यार्थी बोलून दाखवत नाही. म्हणून हे मी प्रज्वल सरांना उद्देशून अजिबात नाही बोलत आहे. मी हे इन जनरल बोलती आहे, कारण ह्या परिस्थितीतून मी गेलेली आहे. ठीक आहे? तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की आयुष्यात परिस्थिती अशी येते ना की आपण चहूबाजूंनी फक्त द्वेषी लोकांमध्ये घेरलेलो असतो. मग द्वेषी लोकांमध्ये घेरलेलो असतो तेव्हा, किंवा अजून कोणत्या संकटाने घेरलेलो असतो तेव्हा आपल्याला मोटिवेट करणारं कोण असतं? कोणीच नसतं. तेव्हा असे मोटिवेशन पॉवर किंवा मोटिवेट करणारं आपण स्वतः असतो. तर सेल्फ मोटिवेट राहत जा. ठीक आहे? या गोष्टीत मी जे सांगते आहे ना, एक चांगला गुरु म्हणून माझं शिकवणं तुम्हाला तळमळीने हेच राहील की सेल्फ मोटिवेटेड राहत जा. बाकी बोलायला गेली तर मी मोटिवेशनल खूप बोलू शकते, पण मी मोटिवेशनल बोलू शकते म्हणून मी तुम्हाला हा मार्ग दाखवायचा नाही का? तर ह्या तत्वांची मी नाही आहे. एक तर तुम्ही जर माझे स्टुडंट आहात तर पृथ्वी तलावर किंवा कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही गेले तर तुम्ही घाबरलेले मला स्वतःला आवडणार नाही, तुम्ही डगमगलेले मला स्वतःला आवडणार नाही. ठीक आहे? तर तुम्ही इतके पक्के व्हा की कुठेही तुम्हाला टाकलं तर तुम्ही सर्वाइव्ह होऊ शकाल. तुमच्यात तेवढी धमक आली पाहिजे आणि तुम्ही तसे आहात. ठीक आहे? आपलं एक म्हणजे आपलं आयुष्यच असं असतं ना की आपण अनुभवातून शिकत जातो आणि अनुभवातून कणखर आपण हळूहळू होत जातो. ठीक आहे? कळलं तुम्हाला मला काय सांगायचं आहे? की एक तर आहे, मला स्वतःला खूप गोष्टी शेअर करायला आवडतात, खूप जास्त गोष्टी शेअर करायला आवडतात. हा झाला मोटिवेशनलचाच पार्ट. त्या व्यतिरिक्त मला हेही तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही स्वावलंबी व्हा, तुम्ही स्वतः खूप स्वावलंबी व्हा. ठीक आहे? मला तुम्हाला हे एक सांगायचं आहे. स्वावलंबी म्हणजे काय? सेल्फ मोटिवेटेड राहणं, ही मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. कारण ह्या फेजमधून प्रत्येकजण जात असतं की ज्याला स्वतःचा लढा स्वतःला, म्हणजे स्वतःची लढाई स्वतःलाच जिंकायची असते. ठीक आहे? म्हणून बाळांनो, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. तर प्रज्वल सर, तुम्ही खूप चांगलंच सांगितलं आहे, पण मी नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला सांगितल्या आहेत. ठीक आहे? एक चांगला गुरु अशा पद्धतीनेच विद्यार्थ्यांना घडवत असतो की त्याचं कधीच कुठे अडायला नाही पाहिजे. म्हणून सेल्फ मोटिवेटेड नेहमी राहण्याचा प्रयत्न करा, कारण परिस्थिती आयुष्यात कधीच सारखी राहत नसते. आज अशी असू शकते, उद्या बिकट परिस्थिती असू शकते, त्याच्यातून आपल्याला आयुष्य जगायचं असतं. बरं, थोडंसं विषयांतर होईल, पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ऐकून घ्या. मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. जी दुसरी गोष्ट आहे त्याच्यातून मोठा संदेश द्यायचा आहे, आणि जी पहिली आहे ती जस्ट मी सांगते तुम्हाला. म्हणजे जेव्हा 2018 मध्ये आम्ही कराटे क्लास जॉईन केला होता. आता तुम्ही ना असं म्हणू नका की मी ब्लॅक बेल्ट वगैरे आहे का, नाही, ब्लॅक बेल्ट वगैरे माझं काही झालेलं नाही आहे. 1-1.5 वर्ष आमचा क्लास होता, कोरोना आला, त्याच्यानंतर तो क्लासमध्ये आमचा खंड पडला. हा पहिले 1-2 बेल्ट आहे ते असू शकता, म्हणजे असण्यात जमा आहे ते आमचे. पण मला तुम्हाला कराटेच्या याच्यातून काय सांगायचं आहे की आमचे कराटेचे सर जे आम्हाला शिकवायचे ना, बघा, अर्धा तास आमचं फक्त वॉर्मअप चालायचं, ओनली वॉर्मअप, आणि नॉनस्टॉप चालायचं. त्याच्यानंतरही सर आम्हाला अजिबातही, म्हणजे 2 मिनिट खूप झाले विश्रांती, त्याच्यानंतर मग आम्हाला आमची कराटेची प्रॅक्टिस व्हायची. ठीक आहे? आता त्याच्यात आम्हाला सर काय शिकवायचे की तुम्हाला खाण्यासाठी पण वेळ नाही आहे, पण तुम्हाला लढाई लढायची आहे, तुम्हाला भूकही लागलेली आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही काय कराल? म्हणजे सरांनी आम्हाला तिथे वेळेचं महत्त्व सांगितलं होतं. कधी कधी आपण म्हणतो नाही, मला आता अशा पद्धतीने आरामशीरच खायचं आहे, पण कधी कधी परिस्थिती इतकी बिकट असते
की आपल्याला चालू चालू बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, म्हणजे हे धडे सर आम्हाला त्या गोष्टीमध्ये द्यायचे. दुसरी गोष्ट आम्हाला सरांना हे पण शिकवायचे की आपल्यात ताकद आहे, आपल्याला कराटे येत आहे, आपण कशासाठी, म्हणजे आपली ताकद विनाकारण गोरगरिबांवर दुसऱ्यांवर आजमावण्यासाठी किंवा त्यांना भीती दाखवण्यासाठी आपण कराटे नाही शिकत आहोत. आपण कराटे शिकत आहोत स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, वेळ प्रसंगी कोणाला मदत आली तर त्यांना करण्यासाठी. तर हे आम्हाला सर त्याच्यात शिकवायचे. म्हणजे तुम्ही कोणती पण गोष्ट घ्या, प्रत्येक याच्यात खूप पैलू असतात. तर ह्या काही गोष्टी ज्या आम्हाला आमचे सर शिकवायचे त्या मला खूप छान वाटायच्या. अजून मी थोडंसं विषयांतर करून तुम्हाला सांगते की ती बॅग असते बघा एक टांगलेली, आणि ज्याच्यावर हिरो पंच मारत असतो किंवा बॉक्सिंग टाईप. फॉर एक्झाम्पल मैंने प्यार कियामध्ये सलमान खान करत असतो. तर ती बॅग म्हणजे आधी आपल्याला वाटतं, म्हणजे मी लहान होती तर ते असं वाटायचं की अरे त्याच्यात कापूसच असेल, कपडेच असतील, आय थिंक कापूस, कारण ते इतक्या सहजगत्या मारतात. पण त्या बॅगवर जेव्हा आम्हाला मारायची वेळ यायची आणि सर म्हणायचे की हे आहे ना, ही गोष्ट मारायची हाताची, तर जेव्हा आपण ही गोष्ट मारतो ना हाताची, इतकं प्रचंड दुखतं. आणि त्याच्यात अक्षरशः वाळू असते भरलेली, वाळू, कपड्यां म्हणजे ॲक्च्युली काय असतं मला माहीत नाही, मी नंतर गुगल सर्च केलं, मला वाटलं फक्त वाळूच असते, पण वाळू नसते. म्हणजे वाळू असते, कपड्यांचे तुकडे असतात, फोम असतो, अशा याचं ते मिश्रण असतं आणि ते प्रचंड जड असतं. आपण किती गुद्दे मारले ना तर ते जागचं हलत नाही. तर ती एक माझी मिसकन्सेप्ट होती की ते भारी असेल आणि फक्त असं केलं की, तसं काही नसतं. तर तिथे पण आमचे सर खूप चांगली प्रॅक्टिस करून घ्यायचे. हे जस्ट मी ॲडिशनल सांगितलं तुम्हाला. त्यानंतर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हा विषय कुठून निघाला बघा, गुरुपासून. म्हणजे विषयांतर कसं होत गेलं प्लीज ऐका. ज्यांना नसेल ऐकायचं त्यांनी खरंच पुढे ढकलून द्या, कोणावरही जोर जबरदस्ती नाही आहे, फक्त तुमच्या कामाचं ऐका आणि पुढे चालले जा. पण माझ्या आयुष्यातल्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या मला सांगायच्या आहेत. हा विषय कुठून निघाला, सेल्फ मोटिवेटेड तुम्ही राहा असं मला तुम्हाला सांगायचं होतं. प्रज्वल सरांनी केलेली कमेंट, तिथून पुढे हे झाले. मग तिथून विषय गेला गुरुपर्यंत, आणि गुरुपर्यंत मग तो आला कराटेपर्यंत. आता दुसरा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. माझ्या मेडिकल फील्डमध्ये माझा जेव्हा गायनॅकचा राऊंड होता, गायनॅक म्हणजे माहिती आहे ना, स्त्रीरोग तज्ज्ञ, जिथे डिलेव्हरीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, स्त्रियांशी रिलेटेड रोग बघितले जातात. तर आता हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, नीट ऐका सगळ्यांनी. तर तिथे माझी जेव्हा इंटर्नशिप चालू होती, तर बघा काय झालेलं, एक फिमेल पेशंट आलेली डिलेव्हरीसाठी. पण डिलेव्हरीसाठी ती आल्यानंतर तिच्या डिलेव्हरीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स झाले. म्हणजे ॲक्च्युली तिचं बेबी ऑलरेडी गेलेलं होतं. ठीक आहे, तिचं बेबी ऑलरेडी गेलेलं होतं आणि विकृत झालेलं होतं ते बेबी. म्हणजे त्याची ना ग्रोथ झालेली होती आणि तिला मग तो त्रास व्हायला लागला, म्हणून ती हॉस्पिटलमध्ये आलेली होती. आणि जेव्हा ते बेबी बाहेर आलं, ठीक आहे, ते बेबी आलं, पण बघा आता पुढे किती कॉम्प्लिकेशन्स झाले. आता जरी मी मेडिकल फील्डचं बोलती आहे, पण आपण सगळे नागरिक आहोत. तर ही गोष्ट प्रत्येकाला, कारण तुम्ही पुरुष लोक पण तुमच्या बहिणीशी रिलेटेड ऐकू शकता, तुम्हाला कोणाचं लग्न झालेलं बायको असेल, काहींना बहिणी असेल, स्वतःची बायको असेल, आई असते आपली, तर कशा घटना घडतात मला हे सांगायचं आहे, म्हणून मी सगळ्यांसमोर हा मुद्दा मांडते आहे. बघा जेव्हा ते बेबी आलं, पण ते विकृत होतं, पण ते आल्यानंतर पण शेवटी प्लासेंटा असते, म्हणजे प्लासेंटा ज्याला मराठीत अपरा म्हणतो आपण, तर ती अपरा म्हणजे प्लासेंटा असते. आता मला कसं दाखवू तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जर अशी प्लॅसेंटा असेल, ठीक आहे, ही प्लॅसेंटा असते आणि याच्यात सगळं रक्त म्हणजे इथून बेबीला ब्लड फ्लो होत असतो, ठीक आहे, आणि इथे बेबीच्या अंबिलिकस असतं ना, म्हणजे बेंबीला, समजा हे बेबी आहे, तर इथे बेबीला इथून सगळं खाद्य पुरवठा होत असतो. बेबी बाहेर निघाल्यावर ही कट करायची असते आणि ही पण प्लासेंटा बाहेर येत असते. पण त्या पेशंटच्या बाबतीत काय झालं बघा, त्या पेशंटच्या बाबतीत ती प्लासेंटा बाहेर येत नव्हती. प्लासेंटा बाहेर का येत नव्हती याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे. जेवढी निघाली तेवढी पूर्ण बाहेर आली पाहिजे, पण प्लासेंटा बाहेर येत नव्हती. त्याच्या मागे कारण होतं
तिचे मल्टिपल ॲबॉर्शन्स झाले होते, मल्टिपल ॲबॉर्शन्स. तुम्ही विचार करा, तिचे इतक्या वेळा, आता ॲबॉर्शनमध्ये गर्भाशय खरवडलं जातं, कळलं तुम्हाला, गर्भाशय खरवडलं जातं, त्याच्याने तिचं गर्भाशयाला, युटेरसला डॅमेज, म्हणजे खरवडला गेलं ते प्लेन राहणार आहे का? नाही राहणार. तिचं ती प्लॅसेंटा बाहेर का निघत नव्हती? कारण ते प्लॅसेंटाचे तुकडे त्या गर्भाशयात अडकून पडले होते आणि त्याच्यामुळे तिचं ब्लिडिंग थांबत नव्हतं आणि ती हायपोमध्ये जात होती. तिचं BP लो होत होतं, तिचं ब्लिडिंग होत होतं. ठीक आहे, मी खरं ही गोष्ट सांगायला नको का पाहिजे हे मलाच समजत नाही आहे, पण आता तो विषय निघाला आहे. तर तिचे म्हणजे अक्षरशः पेशंट म्हणजे याला एक कारण काय ठरलं माहिती आहे? फक्त आणि फक्त तिचे मल्टिपल ॲबॉर्शन्स. याच्यातून एक संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे. त्या पेशंटचं पुढे काय झालं तेही सांगते. कृपया मल्टिपल ॲबॉर्शन्स एखाद्या स्त्रीचे करू नका फक्त वंशाला दिवा पाहिजे आहे म्हणून. आज मुलगी काय, मुलं काय, ठीक आहे. म्हणजे मला कोणत्याही बाबतीत डिस्क्रिमिनेशन पण करायचं नाही आहे आणि म्हणजे मी तर समान पातळीवर धरून चालणारी आहे. मी स्वतः एक मुलगी आहे, माझं तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती नाही आहे, पण मी जेवढं तुम्हाला सांगते की फक्त वंशाला दिवा पाहिजे म्हणून एखाद्या स्त्रीचे मल्टिपल ॲबॉर्शन्स करू नका. तिच्या जीवावर ज्या पद्धतीने बितलं, म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी ती एक घटना बघितलेली. एक मला तो संदेश द्यायचा आहे की फक्त ह्या गोष्टीसाठी एखाद्या स्त्रीचे मल्टिपल ॲबॉर्शन्स करू नका. ही तर मी एक गोष्ट सांगितली. मी माझ्या लाईफमध्ये इतक्या गोष्टी पाहिल्या आहेत फक्त ॲबॉर्शन्सशी रिलेटेड, ठीक आहे. मी तुम्हाला फक्त ही एक घटना सांगितली आहे की ही इतकी डेंजर होती. मग पुढे काय झालं त्या पेशंटचं? तर पेशंटला म्हणजे आमच्या मॅडम होत्या, मॅडमचे मिस्टर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट होते, नेत्ररोग तज्ज्ञ होते. तर आम्हाला हे कळलं आणि हे कुठे होतं? तालुका प्लेसला ही सगळी गोष्ट चालू होती. तालुक्यामध्ये पण एक छोटं गाव होतं, गाव नाही म्हणता येणार, छोटं शहर पण नाही म्हणता येणार, पण तिथे हे सगळं चालू होतं. आणि मी स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये इतक्या डिलेव्हरीज हँडल केलेल्या होत्या, त्यामुळे डिलेव्हरीज हँडल करणं ही गोष्ट सोपी झाली होती. पण त्याच्यातली एक गोष्ट ही की कॉम्प्लिकेशन त्या पेशंटमध्ये झाले. कारण कशामुळे झाले हे तुम्हाला कळतंय. ऑलरेडी ती पेशंट टॉक्झिक होऊनच आली होती, कारण तिचं बेबी ऑलरेडी गेलेलं होतं. अशा कंडिशनमध्ये ती पेशंट आलेली होती आणि बेबी पण पूर्ण विकृत झालेलं होतं. आणि एवढं होऊन पण ती पेशंट वाचेल की नाही याची शाश्वती नव्हती. शेवटी आमच्या मॅडमचे मिस्टर आले, म्हणजे आमचे सर आले, त्यांनी पेशंटला दोन्ही हातांनी उचललं, जसं आपण उचलतो ना, दोन्ही हातांनी पेशंटला उचललं, गाडीत घातलं आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये. ॲम्ब्युलन्समध्ये मी होती आणि मॅडम होत्या. आम्ही दोघांनी तेवढा ट्रॅव्हल केला आणि बघा तेवढ्या दरम्यान ती पेशंट मला काय म्हणत असेल की ताई काही केलंय पण मला तू वाचव, काहीही कर पण मला तुम्ही वाचवा. तिचं हेच होतं. आणि बघा परिस्थिती कशी असते. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी जरी डॉक्टर असली ना तरी मी भगवंताला खूप मानणारी आहे. मी एवढ्या ह्याच्यात तिचे पॅरामीटर्स, तिची नाडी व्यवस्थित आहे की नाही, तिचं BP व्यवस्थित आहे की नाही, नाडीमध्ये पण तुम्ही कधी हे पाल्पेट कराल, आपली ही नाडी असते, ठीक आहे, इथे जेव्हा तुम्ही हात ठेवाल तर ह्या नाडीवरून पण खूप गोष्टी कळतात की तिची नाडी अशक्त आहे का, तिची नाडी व्यवस्थित चालती आहे. तर जेव्हा मी तिची नाडी हातात घेतली होती तेव्हा पण माझ्या मुखातून स्वामी समर्थांचा जप चालू होता की देवा काही कर पण ह्या पेशंटला वाचव. आमच्या मॅडम तर होत्याच तिथे, म्हणजे हे बोलताना पण हे बोलताना पण मला भावूक व्हायला होतं की ह्या परिस्थितीतून म्हणजे आम्हालाही खूप हिंमत ठेवावी लागते. कारण आता त्या पेशंटला तर तिथपर्यंत नेणं खूप गरजेचं होतं, तालुक्या प्लेसपर्यंत जे आम्ही नेलं होतं. आणि बाकीचे पॅरामीटर्स तर आम्ही तिचे करतच होतो. एवढ्या सगळ्यातही मी भगवंताचा धावा करत होती की देवा काही कर पण हिला वाचव. हां, तर मी हे तुम्हाला एवढं सगळं का सांगते आहे, गुरुवरून ही गोष्ट निघाली. त्याच्यातून 2 गोष्टी सांगायच्या आहेत मला. मग आम्ही नेलं त्या पेशंटला तालुक्या प्लेसला. हां, एवढं सगळं झालं आणि मी जस्ट पासआउट झालेली डॉक्टर होती. आणि एक आहे माझं की मी पूर्ण गोष्ट आत्मसमर्पण, आत्मभावनेने खूप करत असते.
म्हणजे तो गायनॅकचा राऊंड मला तिथे राहायलाच आवडायचं नाही, ॲक्च्युली नव्हतं आवडत त्या ठिकाणी. आणि दिवसभर आम्ही हॉस्पिटलमध्येच असायचो, हॉस्पिटलमध्येच आमची राहण्याची सोय केलेली होती. आणि ॲक्च्युली मला तिथे करमायचंच नाही, माझी मेन गोष्ट ती होती. पण तिथे माझी इतकी भयानक प्रॅक्टिस झालेली. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हणते ना की आपल्या गुरुच्या मर्जीतलं कसं बनत जातो आपण. मॅडमच्या मर्जीतली मी होऊन गेली होती, कारण मॅडमने बघितलं होतं पोरगी कष्टाळू आहे, पोरगी खूप छान काम करते. माझं वय आय थिंक 22-23 असेल तेव्हा. मला शाळेत पण लवकर टाकलं होतं आणि त्यामुळे मी डॉक्टर पण लवकरच झाले होते. आणि तो माझा गायनॅकचा राऊंड होता. तर मॅडमने मला तो गायनॅकच्या राऊंडमध्ये खूप ट्रेन केलं होतं. आणि जो मॅडमने विश्वास टाकला होता की आता तुम्हाला माझं नाव नाही माहिती पण सगळे डॉक्टर्स मला माझ्या नावानेच हाक मारतात, मॅडम आता तुम्हाला नाव नाही माहिती पण तुम्ही मला एकाक्षी म्हणू शकतात, तर आपण एकाक्षी नावाने हाक मारू शकतो सध्या मला. तर मॅडम मला म्हटलं, तर मॅडमने मला एवढं ट्रेन केलं होतं की मॅडम मला म्हणायचे की हे बघ एकाक्षी, घाबरायचं नाही अजिबात, मी जरी नसले ना तरी तुला हे सगळं हँडल करता आलं पाहिजे. तर याला म्हणतात गुरु, जो आपल्या शिष्याला खूप चांगल्या पद्धतीने स्वावलंबी बनवतो, परावलंबी न ठेवता स्वावलंबी बनवतो. आणि एक हिंमत त्याच्यात जागरूक म्हणजे एक हिंमत त्याच्यात देतो. आणि हाच गुरु सगळ्यात चांगला असतो असं मला वाटतं. ठीक आहे, ह्या सगळ्या याच्यातून ही गोष्ट निघाली. बरं याच्यातून त्या पेशंटचं काय झालं तर अर्थात मला माहिती नाही काय झालं, कारण आमचं काम होतं की त्या पेशंटला तालुका प्लेसला न्यायचं आणि त्याच्यावर उपचार करायचे. त्याच्यात ज्या ठिकाणी आम्ही नेलं होतं तर तिथे ज्या ठिकाणी आम्ही नेलं होतं त्या डॉक्टर ज्या होत्या मॅडम, तिथेही त्या मॅडम होत्या. त्या डॉक्टरांनी माझ्या देखत त्या माझ्या ज्या मेन डॉक्टर होत्या त्यांना म्हटलं तुमची डॉक्टर फार छोटी आहे पण खूप हिंमतवाली आहे. तर जेव्हा आपण असं कोणाकडून आपलं कौतुक ऐकतो ना तर मला खरंच खूप छान वाटलं होतं की माझ्याविषयी कोणीतरी हे स्टेटमेंट केलं की तुमची डॉक्टर खूप छोटी आहे पण खूप हिंमतवाली आहे. की एवढ्या जो काही ट्रॅव्हल करायची वेळ होती तेवढ्या ह्याच्यात मी जे पेशंट हँडल केलं होतं किंवा मी ज्या हिमतीने त्या पेशंटलाही सामोरं जात होती, तर हे लहान मनावर होणारे पण आघातच असतात जे आपण बघत असतो. तर हे आघात कसे टॅकल करायचे हेही आम्हाला आमच्या मेडिकल फील्डमध्ये ह्या गोष्टी सांगितल्या जातात. तर अर्थात हे सगळं क्रेडिट मी माझ्या गुरूंना देते, ज्या मॅडम होत्या की ज्यांनी मला तेवढं सक्षम बनवलं की मी कोणत्याही प्रकारचं पेशंट हँडल करू शकेल. आणि ती जी हिंमत त्यांनी तेव्हा माझ्यात घातली ती आत्तापर्यंत आहे. आता माझ्या मेडिकल फील्डमध्ये गॅप बराच गेलेला आहे, पण कधी एखादं पेशंट कधी ॲक्सिडेंटली मला जर अशी गोष्ट करायची वेळ आली, डिलेव्हरी करायची वेळ आली किंवा अजून काही स्टिचेस घ्यायची वेळ आली, कधी ऑपरेशनला उभं राहायची वेळ आली, तर आमची एवढी प्रॅक्टिस करून घेतली किंवा मी एवढं डेडिकेशन माझ्या फील्डमध्ये दिलेलं आहे की मी ह्या गोष्टी टॅकल करू शकते. आणि मी एवढं बोलतेय म्हणजे मी हे एवढं सगळं माझ्या आयुष्यातले वर्ष मी दिलेले आहेत. त्याच्यानंतर मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की विश्वास संपादन होत जातो, म्हणजे कळलं का तुम्हाला. आणि हे बघा अभ्यास थोडासा बाजूला राहिलाय पण मी अवांतर बोलतेय, पण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. पुन्हा सांगते, ज्यांना इंटरेस्ट नसेल त्यांनी पुढे बिंदास ढकलून द्या, ऐकू नका. मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा मी माझ्या करिअरच्या ह्या फ्लोमध्ये असताना मी जे काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मी जे काही काम केलेलं आणि तिथे जे काही कन्सल्टंट, मी तुम्हाला पूर्वी सांगितलं कन्सल्टंट म्हणजे सुपर सिनियर डॉक्टर्स असतात, जे ऑन्कोलॉजिस्ट असतात, ऑन्को सर्जन असतात, कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जन असतात, गायनेकोलॉजिस्ट असतात, ऑर्थोपेडिक सर्जन असतात, न्यूरोसर्जन असतात, नेफ्रोसर्जन असतात. हे जे सुपर सिनियर स्पेशलिस्ट डॉक्टर असतात यांच्या अंडर जेव्हा काम करायची वेळ येते तर जेव्हा हे लोक आपल्याला नावाने ओळखायला लागतात किंवा फॉर एक्झाम्पल मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते तिथे एका साईडला फिमेल वॉर्ड, एका साईडला मेल वॉर्ड आणि एका साईडला सेमी स्पेशल होतं. तर जेव्हा डॉक्टर लोक आपल्यावर इतका विश्वास टाकतात, समजा माझी ड्युटी जर फिमेल वॉर्डला असेल आणि पलीकडच्या साईडला जर एखादा मेल पेशंट, एखादा कॅन्सरचा असेल किंवा एखादा क्रिटिकल पेशंट असेल, माझी ड्युटी तर तिथे नाही आहे, पण त्या डॉक्टरांचा विश्वास इतका असतो की ते माझी तिथे ड्युटी नसताना पण ते म्हणतात त्या मॅडम आल्या आहेत का किंवा एकाक्षी तिकडे आली आहे का, तिला बोलवून आला, हे दिवसभर पेशंट तिला पाहायचं आहे.
म्हणजे त्यांचं काम तिथे काय असतं की फक्त येणं, एक राऊंड घेणं आणि बाकीच्या ऑर्डर्स आम्हाला फॉलो करायच्या असतात. आमच्या अंडर सिस्टर्स असतात, ब्रदर्स असतात. तर ह्या गोष्टी जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे एखादा शिक्षक, एखादा गुरु जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी विश्वासाने देऊन जातो ना, याला म्हणतात तुम्ही खरं आयुष्य जगलेलं, तुम्हाला मिळालेलं फळ आहे हे. आणि अजूनही इतके दिवस झाल्यानंतर जेव्हा ते मला त्याच नावाने ओळखतात, त्याच आत्मीयतेने माझ्यासाठी बोलतात, हे मी माझ्या आयुष्यात खूप कमावलं आहे, ज्याच्यात मी खूप हॅप्पी आहे आणि मला फार आनंद होतो ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की मग हे एकाच कन्सल्टंट बाबतीत नाही होत. मग अजून दुसरे कोणते असतील ते पण तेच म्हणतात, ती तिकडे आलेली आहे का, तिला बोलवा किंवा त्या मॅडमला बोलवा आणि त्यांना दिवसभर हे पेशंट बघायला सांगा. म्हणजे आपण आपला वॉर्ड सांभाळायचा, प्लस दुसऱ्या वॉर्डमध्ये त्या सरांचं, त्या मॅडमचं जे काही क्रिटिकल पेशंट असेल ते सुद्धा ती जबाबदारी ते आपल्यावर देऊन जातात. आणि तुम्हाला एक सांगते, कॅन्सरचे पेशंट खूप जवळून पाहिलेले आहेत आम्ही. कॅन्सरचे पेशंट कधीच म्हणजे कोणताच रोग कधीच कोणाला होऊ नये, पण आपण म्हणतो ना रोगापेक्षा इलाज भयंकर, त्यातली ही गत असते. आणि त्यांचे डोसेस देणं, ते मॅनेज करणं आणि त्या फेजमधून त्यांनी ते बाहेर निघणं, ह्या गोष्टी जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो, म्हणजे आपण एक वेळ ॲडल्ट पेशंट बघून घेऊ, ॲडल्ट पेशंट सहनही करून घेईल, पण जेव्हा लहान लेकरांना, तान्ह्या बाळांना ब्लड कॅन्सर असतो, जेव्हा हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो, याच्यापेक्षा वेदनादायी काहीच नाही. म्हणजे त्या बाळाची हालत तर डोळ्यांनी बघावी लागते, त्या बाळाच्या आईची हालत बघावी लागते, तिच्यावर काय बेतत असेल. आणि जेव्हा बाळाला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, बाळ एका साईडला रडतं, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेदनादायी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघून मग आम्ही पुढे आलेलो असतो. इवन इतकं शिकवलं जातं की ॲक्सिडेंटचं जर पेशंट आलं, जेव्हा ती ॲम्ब्युलन्स जोरजोरात वाजत येते, सगळ्यात आव्हानात्मक ड्युटी असते कॅज्युअल्टीची, म्हणजे आपत्कालीन विभाग. कारण तिथल्या डॉक्टरला हेच माहिती नसतं की पेशंट कोणत्या कंडिशनमध्ये आलेला आहे. याच्यापेक्षा वर्स्ट सिच्युएशन मी बोलू शकते, पण त्या गोष्टीमध्ये मला जायचं नाही आहे, कारण ह्या फेजमधून माझी बहीण जी डॉक्टर आहे ती पण गेलेली आहे, मी पण गेलेली आहे. तर आहेत बऱ्याच घटना आहेत सांगण्यासारख्या, पण मला काही बोलायच्या नाही आहेत त्या. पण जेव्हा फॉर एक्झाम्पल ॲक्सिडेंटचं पेशंट असतं, ॲक्सिडेंट कोणत्या पद्धतीने झालेला आहे, काय झालेलं आहे आपल्याला माहिती नसतं आणि म्हणजे अवघड असतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि एवढ्या ह्याच्यातून आम्ही ताऊन सुलाखून निघालेलो आहोत, म्हणून आत्ता ही स्टेबल आहोत की म्हणजे मला जर कुठे बोलवलं जातं, समजा माझ्याच फ्रेंड सर्कलमध्ये किंवा माझ्याच बहिणीच्या मित्रमैत्रिणींमध्ये जर कोणाला गरज असेल माझी की आमच्या घरात असं मोठं ऑपरेशन आहे, अशी मोठी घटना घडली आहे, तू येऊन त्या डॉक्टरांशी बोल, तर निश्चितच मी जाते. कारण माझी ती भीती मेलेली आहे सगळ्याच गोष्टींची. म्हणजे एक तर कम्युनिकेशन स्किल माझं वाढून गेलं डॉक्टरांसोबत, आणि ॲज सच मला अशी जास्त भीती कधी कोणत्या गोष्टीची बसली नाही आहे, ॲटलिस्ट बोलण्याच्या बाबतीत तरी. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये कधी हे सांगितलं जातं की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये आहात, थोडंसं नर्वसनेस दाखवा. नर्वसनेस येत नसेल तर दाखवायचं कुठून? आता जशी मी तुमच्याशी बोलती आहे शांत चित्ताने, हेच माझं नेचर आहे. तिथे जाऊन कोणताही ॲग्रेसिव्हनेस किंवा काय, पण कधी इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना पण ह्या गोष्टी खटकतात म्हणजे त्यांना असं वाटतं की समोरच्याने थोडं नर्वस झालं पाहिजे. हे बघा, नर्वसनेस एक थोड्या कालावधीसाठी पुरेसा असतो की जोपर्यंत तुम्ही आत जात नाही. पण जेव्हा तुम्ही आत जातात इंटरव्ह्यूसाठी, मग मॉक इंटरव्ह्यू असू दे किंवा कोणताही, त्याच्यानंतर मी तरी कूल झालेली असते. मग मेन्स माझा मुख्य इंटरव्ह्यू का असे ना, म्हणजे बाहेरची चलबिचल असते ती घाबरवणारी असते, पण जेव्हा आपण त्यांच्या जाळ्यात गेलेलोच असतो की मग होऊ दे आता काय व्हायचं ते. आणि म्हणजे माझ्या आत्ताच्या इंटरव्ह्यूला तर जे 3 मेंबर्सचं पॅनल बसलं होतं, म्हणजे माझा खूप विचारले त्यांनी, इकडचे तिकडचे प्रश्न विचारले, आणि जेव्हा माझी बाहेर यायची ते म्हणे हा म्हणे झालं एकदा. दुसरे सर म्हणतात थांबा म्हणे मला विचारायचं आहे. मग म्हणजे बाहेर जात असणारी त्यांनी थांबवून घेतली की मला आता प्रश्न विचारायचे आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावंच लागतं. आणि तर मग थोडीशी हिंमत आपल्याला आपली स्वतःची ठेवावीच लागते.
तर विषयांतर आज खूपच झालेला आहे, त्यासाठी मी क्षमा मागते आणि आपल्या व्हिडिओला आज आपण सुरुवात करूया। बघा एक प्रश्न बघून घ्या आधी। पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? तर एक मिनिट, हे बघा, पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोण होत्या? तर राजकुमारी अमृत कौर। तर त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आपण बघून घेऊ। बघा, राजकुमारी अमृत कौर was an Indian activist and politician. Following her long-lasting association with Indian independence movement, she was appointed the first health minister of India in 1947 and remained in office until 1957. मला तुम्हाला हे सांगायचं होतं, ठीक आहे, की कोणत्या होत्या की फर्स्ट हेल्थ मिनिस्टर। ही गोष्ट एक दाखवायची होती। त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे। 1-2 मिनिट आपण आधी ते प्रश्न कंप्लीट करून घेऊ, जे मला तुम्हाला गूगल सर्च वरून मी तुम्हाला दाखवते आहे। बघा, एक प्रश्न रॉ वर आहे, तर रॉ आणि आयबी यामधला फरक आपल्याला माहिती पाहिजे। तर बघा, ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा। इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन इंटेलिजन्स एजन्सीज, आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो refers to the intelligence bureau, while RAW refers to the research and analysis wing. IB is India's internal intelligence agency. नीट लक्षात ठेवा, IB काय आहे? India's internal intelligence agency focusing on domestic threats and security, while RAW is India's external intelligence agency gathering information and conducting operations abroad. ह्या गोष्टी मला तुम्हाला नीट दाखवायच्या होत्या, ठीक आहे। आयबी आणि रॉ मधला डिफरन्स माहिती असू द्या। बघा, आपण आता सिक्वेन्सने प्रश्न बघूया। राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत? ऑलरेडी हा प्रश्न आपला खूप इन डिटेल मागच्याच व्हिडिओमध्ये झालेला आहे। तो कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत हे नीट लक्षात ठेवा। तर बघा, विधान परिषदेचे मग भाग घेणारे कोण आहेत? तो लोकसभा आणि राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर्स, ठीक आहे। विधानसभेचे इलेक्टेड मेंबर्स आणि पॉंडिचेरी आणि दिल्लीचे इलेक्टेड मेंबर्स, ठीक आहे। पुढे बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती। उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती। पुढे बघा, राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात। तर राज्यसभेच्या 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात। राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून एखाद्या पक्षास मान्यता मिळवण्यासाठी किमान किती राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवावी लागते? तर 4 राज्यात। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून एखाद्या पक्षास मान्यता मिळवण्यासाठी किमान किती राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवावी लागते? तर 4 राज्यात। पुढे बघा, आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या घटनेचे अनुकरण केले आहे? तर जर्मनी वायमर प्रजासत्ताकचे। पुढे बघा, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना असे केले आहे? तर 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट। लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात? तर 15, ठीक आहे। आणि उरलेले जे 7 असतात ते कसले असतात? राज्यसभेचे असतात। नीट बघा, असाही प्रश्न विचारू शकतात की लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? नीट लक्षात ठेवा। मग उलटून पालटून किंवा म्हणजे फिरवून प्रश्न जरी विचारला तरी आपल्याला सगळे उत्तर नीट आले पाहिजे। लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात? 15। जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? तर भारताची आहे। राज्यपालांची नेमणूक डॅश डॅश करतात? तर राष्ट्रपती करतात, ठीक आहे। माननीय राष्ट्रपती करतात। भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी भारताचे डॅश डॅश असतात? तर कोण असतात? राष्ट्रपती असतात। भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी राष्ट्रपती असतात। देशाचा संपूर्ण राज्यकारभार देशाच्या नावाने चालवला जातो। कोणाच्या नावाने चालवला जातो? राष्ट्रपतींच्या नावाने चालवला जातो, ठीक आहे। पुढे बघा,
बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात, तर हेबियस कॉर्पसचा. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डॅश डॅश साली करण्यात आली, तर 1953. बघा, एक मुद्दा सांगते, जो आता मी मध्ये एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यात मी अवांतर बोललेली आहे. त्याच्यात मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला होता की हे सगळे विषय निघता, मी कमेंट दाखवते, बाकीचं बोलते, आपले रेग्युलर लेक्चरमध्ये सांगत जाऊ की सेपरेट व्हिडिओ आणत जाऊ. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही जर कमेंट केली तर ठीक, नाही केली तर मी रेग्युलर लेक्चरमध्येच बोलत जाईल. तर त्यामुळे मी रेग्युलर लेक्चरमध्ये आज पुन्हा बोलली. जर तुम्हाला वाटत असेल की असं नको तर मला तसं सांगा, कारण तुमचे व्हिडिओ लॉंग झाले की मला टेन्शन येतं कधी कधी की आपला मेन व्हिडिओ बाजूला पडलाय. पण मी तुम्हाला एक सांगते, एकही गोष्ट मी सांगितलेली वायफळ बडबड अजिबात नसते. माझ्या दृष्टीने मी जे तुम्हाला सांगते ना, इतकं महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण या गोष्टी मी जर तुम्हाला सांगितल्या नाही तर माझं पुढचं शिकवायला मनात म्हणजे माझं मन त्या गोष्टीमध्ये घोटमळत राहील जोपर्यंत मी तुम्हाला जे आहे ते सांगत नाही. त्यामुळे ते व्हिडिओ लॉंग होतात. म्हणून मी तुमची बऱ्याच गोष्टींमध्ये परमिशन घेते, पण तुम्ही काय बोलत नाही, आणि तुम्ही बोलत नाही मग मी ॲज इट इज जे आहे ते चालू देते. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डॅश डॅश साली करण्यात आली, तर 1953. धनविधेयक नेहमी डॅश डॅश मध्ये मांडता येते, तर लोकसभेमध्ये. लोकसभेची सदस्य संख्या किती आहे, तर 545 आहे. ठीक आहे. लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा डॅश डॅश यांच्याकडे करावा लागतो, तर उपसभापतींकडे त्यांना द्यावा लागतो. पुढे बघा, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना राज्यपाल राज्यघटनेतील कलम 213 अन्वये वटहुकूम जारी करू शकतात. किती? 213 अन्वये. आता 213 अन्वये राज्यपाल, आणि जर मग राष्ट्रपतींच्या बाबतीत विचार केला संसदेचा, ठीक आहे, राष्ट्रपतींच्या बाबतीत विचार केला तर ते काय आहे, 123 आहे राष्ट्रपतींच्या बाबतीत वटहुकुमाचा कलम. तर ह्या गोष्टी तुम्हाला नीट माहिती पाहिजे. आता हे जे दोन कलम आहे, इथे आहे 213 आणि इथे आहे 123. 3 हा आकडा तसाच आहे, फक्त इथे 21 आहे, इथे 12 आहे. 1 आणि 2 अंकाची बदल झालेला आहे. तर कलम जे काही पाठ करायचे असतात, जे वेगवेगळ्या थोडेसे त्यांचे थोडासाच डिफरन्स असतो. तर अशा पद्धतीने काही कलम पाठ करायचे असतात ज्याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर म्हणून म्हणते A to Z कधी म्हणजे बसायचं आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे व्हिडिओ बघायचे की मॅडमने काय काय व्हिडिओ टाकले. माझा एकही व्हिडिओ, माझ्या प्रत्येक व्हिडिओला मला एवढी मेहनत घ्यावी लागते. ट्रिक्स बनवण्यासाठी सुद्धा मला खूप डोकं खर्ची घालावं लागतं, तेव्हा जाऊन कुठे ती ट्रिक तयार होते. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की माझे रूल्स अँड रेग्युलेशन्स कसे आहेत ट्रिक्सच्या बाबतीत, त्यामुळे अजून मला खूप बॅरियर्स येतात आणि एवढे बॅरियर्स मला पार करून मग ती ट्रिक बनत असते. त्यामुळे आधीपासून कधी वेळ मिळाला तर सगळे शॉर्ट्स व्हिडिओज बघत जा. खूप वेळ असेल तर मग लॉंग व्हिडिओ बघायला स्टार्ट करून टाकत जा. प्रत्येक गोष्ट फार महत्त्वाची आहे. इवन मी सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना पण सांगते, आता मी जर एवढा वेळ तुमच्यासाठी देते, त्या दिवशी मी किती 50 मिनिटाचा 49 मिनिटाचा व्हिडिओ फक्त आणि फक्त सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांची साठी बनवला होता. कोणता? प्रश्न तुमचे आणि उत्तर माझे. हा जो व्हिडिओ, त्याच्यात मी काय सांगितलं शेवटी की सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मी तो व्हिडिओ बनवलेला आणि आधी काही कमेंट घेतलेल्या. तर याच्यातून जर तुम्हाला हे कळतंय की तुम्हाला इन डिटेल स्टडी लागणार आहे, तर तुम्ही ह्या व्हिडिओसोबत तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ पण बघा, जे मी कंबाईन ग्रुप बी पूर्व आणि मुख्यसाठी बनवते. कारण हे सगळं फिरून फिरून एकाच ठिकाणी येतं, प्रश्न काय वेगळे बदलणार आहे. उलट ते व्हिडिओ बघितले त्याच्यातून तुम्हाला नोट्स लिहिण्यासाठी, ट्रिक्ससाठी खूप गोष्टींचा वाव आहे. ठीक आहे. कारण त्याच्यात खूप गोष्टी मी कव्हर केलेल्या असतात, ट्रिक्स पण सांगितलेल्या असतात, कंपॅरिझन केलेलं असतं, जास्त एक्सप्लेन केलेलं असतं. इथेही मी करते, पण तिथे अजून जास्त प्रश्नांची लेवल वेगळी असते, त्यामुळे तिथे तुमचा आवाका खूप वाढेल. म्हणून ते पण व्हिडिओज करा, ही मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे. सर्वोच्च न्यायालयाने डॅश डॅश या खटल्यात मत व्यक्त केले की कलम 32 त्यांना मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची शक्ती प्रदान करीत आहे. बघा, सर्वोच्च न्यायालयाने रमेश थापर विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात मत व्यक्त केले की कलम 32 त्यांना मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची शक्ती प्रदान करीत आहेत. ठीक आहे. 1-2 मिनिट पुढे बघा. राज्य लोकसेवा
आयोगाच्या अध्यक्षांना पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती डॅश डॅश करतात तर राज्यपाल. कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला? अमेरिकेत. भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे? तर कलम 19. पुढे बघा, पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? तर 52वी घटना दुरुस्ती. अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आहे? तर 17. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे? कलम 32. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर राजभाषा. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणत्या बाबीशी संबंधित आहे? राजभाषा. मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते? 6वे. ठीक आहे, पुढे बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम डॅश डॅश मध्ये केला आहे? तर 19 मध्ये. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम 19 मध्ये केला आहे. संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश करता येणार नाही? तर सरन्यायाधीशांचा. हे ऑलरेडी आपल्या मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पुस्तकातून सुद्धा दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ नीट बघा, नोट डाऊन करत चला. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती केली गेली? तर न्यायाधीश फाजल अली. संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? तर खासदार. राष्ट्रपतींचा कार्यकाळ डॅश डॅश वर्षांचा असतो? तर 5 वर्षांचा असतो. घटक राज्याचे राज्यपाल कोणाकडून नेमले जातात? तर राष्ट्रपतींकडून नेमले जातात. ठीक आहे, भारताच्या घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली? तर कलम 324. खूपदा हा प्रश्न आपला सरळ सेवेच्या व्हिडिओमध्ये येऊन गेलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर न्यायाधीश फातिमा बीवी. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? तर राजकुमारी अमृत कौर. आपण सुरुवातीला हा प्रश्न पाहिला. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती? तर रॉ. ठीक आहे, महाराष्ट्रात हा प्रश्न सोडून द्या. पुढे बघा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत यांचे एक मतदान केंद्र डॅश डॅश मतदारांसाठी असते? तर 1200 ते 1400. बघा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत यांचे एक मतदान केंद्र 1200 ते 1400 मतदारांसाठी असते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला राज्यघटना हा एक टॉपिक या सरळ सेवेच्या सिरीजमधला पूर्ण संपलेला आहे. 8 पार्ट्समध्ये आपले हे व्हिडिओ येऊन गेलेले आहेत. त्यानंतर मला तुम्हाला एक सांगायचं होतं, कामाजी सर, तुम्हाला मी सांगते, तुमची कमेंट आली नसती तर खरंच हा व्हिडिओ आलेला नसता. कारण मी आता तुम्हाला सगळं खरंच सांगत असते, तर हे पण खरं सांगते, मी इतकी थकलेली होती. आज माझा दिवसभर प्रवास चालू आहे. मी खरंच खूप थकलेली होती आणि व्हिडिओ काल रात्रीपासून म्हणजे बॅगा भरण्यापासून तयारी, पण प्रत्येक क्षणी मला हे वाटायचं की सकाळी उठून तरी माझ्याकडून व्हिडिओ होईल, पण लवकर निघणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझे व्हिडिओ राहत गेला. आणि मी वेळ मिळाला की ह्या गोष्टी वाचून ठेवत असते. बाकीचं कलेक्शन माझं करायचं काम चालू असतं. तर तुमचे कमेंट नसती आली तर हा व्हिडिओ अजून उद्यावर डिले झाला असता. मला आरामाची गरज होती, मला खरंच झोप आलेली होती, अजूनही आलेली आहे मला झोप. पण याच्यातून मला सांगायचं काय होतं की कमेंट करत जा. मी नक्कीच म्हणजे समजा जसं आज मी शेवटी उठले, म्हटलं नाही कोणीतरी व्हिडिओची वाट बघतं आहे, तर त्यांचा अभ्यास नको मागे पडायला. तर असं कधी तुम्हाला वाटलं मी टाकत नाही आहे तर सांगत जा मला. आत्ता परिस्थिती होती, मी त्या परिस्थितीमध्ये आहे की मी ॲटलिस्ट एक व्हिडिओ, आता 1 तास झाला मी बोलती आहे, तर मी करू शकते. आणि काय होऊन जातं, व्हिडिओ डिले कसा होत जातो की जसं मी आज तुम्हाला खूप साऱ्या कमेंट दाखवल्या, मी अक्षरशः नोट्स काढून ठेवते तुमच्या कमेंट्सचा, की कामाजी सरांच्या ह्या नोट्स दाखवायच्या आहे, प्रज्वल सरांच्या ह्या दाखवायच्या आहे, शीतल मॅडमने हे केलेलं आहे, कोणी काय कमेंट केलेली, हे माझ्या साईडला एका साईडला लिहिलेलं असतं की जे मला दाखवायचं असतं. एका साईडला अभ्यास असतो, एका साईडला. आणि हे सगळं बोलायला ना, जेव्हा माइंड फ्रेश असतं ना, तेव्हा माणूस अस्खलितपणे बोलतं. पण जेव्हा माणसाचा मेंदू थकलेला असतो, त्याला आरामाची गरज असते ना, तेव्हा तो इतक्या प्रभावीपणे बोलू शकत नाही असं मला वाटतं. माझ्या बाबतीत ह्या गोष्टी होतात. पण मी आज हा व्हिडिओ करू शकले, तर याचं क्रेडिट तुम्ही लोक कमेंट करतात
आणि मला व्हिडिओ बनवायला भाग पाडतात, ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंदाची आहे. तर याच्यातून निगेटिव्ह अर्थ कोणी घेऊ नका कृपया करून. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की करत जा कमेंट, म्हणजे जर तो व्हिडिओ येणार नसेल तर ती परिस्थिती असेल तर मी तो व्हिडिओ आणते तरी, काही केला तरी, नाही तर हा व्हिडिओ अजून उद्यावर गेला असता. ठीक आहे. आणि मग तेच लेंदी होत जातो, कारण ह्या सगळ्या कमेंट मला दाखवायच्या होत्या. मला ऑलरेडी ह्या गोष्टीचा आवाका आला होता, कारण ही माझ्या डोक्यात एक विचार प्रक्रिया तुमच्या जेव्हा मी बघते ना, तुमची कमेंट वाचते ना, त्याच्यावर विचार प्रक्रिया माझी तिथेच चालू होऊन जाते. आणि मग मला ह्या गोष्टी जेव्हा मला हे कळतं की आता कमेंट्स वाढल्या आहेत, मला व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं आहे, हे सगळं आहे, तेव्हा मला हे कळतं की ह्या व्हिडिओची लेंथ वाढणार आहे. आणि याची खात्री मला तेव्हाच होती. मग त्याच्यासाठी मी असा वेळ निवडते की जेव्हा मी पूर्ण फ्रेश असेल. ठीक आहे. तर मला बस बाकी काही जास्त सांगायचं नाही. आणि थँक्यू, तुम्ही सांगितलं, मी ॲटलिस्ट व्हिडिओ आणला तरी, काही केल्या. आणि सांगत जा. आणि मी जर मराठी इंग्लिशचे व्हिडिओ नाही आणले तर मला एकदा आठवण करून द्या, मी पुन्हा ते व्हिडिओ आणेल. पुन्हा भुईकोट किल्ला जो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला, त्याचे व्हिडिओ मी केलेले आहेत, तर नक्कीच बघा. खास करून सगळ्यात जास्त मला आवडणारी गोष्ट की जिथे भारत छोडो आंदोलन जे झालं होतं 1942मध्ये, तिथे जे आपले नेत्यांना नजरकैदेत ठेवलं होतं, तर ते मी बघितलं. त्याच्यावरचा व्हिडिओही मी तुम्हाला दाखवला आहे. कितपत तुम्हाला आवडतात मला माहीत नाही, पण ह्या गोष्टी फार 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 म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत की आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती वर्ष, किती लोकांनी एक तर फासावर गेलेले आहेच ही गोष्ट, पण म्हणजे बलिदान दिलेलं आहे ही पण एक गोष्ट, आणि तुरुंगातही राहिलेले आहेत. आपल्या आयुष्याची कितीतरी वर्षे तुरुंगात राहिलेले आहेत. त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज जेव्हा मी ते बघितलं की म्हणजे त्याला रॉयल प्रिझनर म्हणतात. रॉयल प्रिझन म्हणजे जे राजघराण्यातले होते त्यांच्यासाठी ते जे प्रिझन होतं. म्हणजे मी त्याच्यात तुम्हाला हेही दाखवलं की जवाहरलाल नेहरू कुठे राहिलेले, आणि तिथे त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा त्यांचा ग्रंथ, हे जे पुस्तक लिहिलं ते तिथे लिहिलेलं. कुठे? अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यात. मग तुम्हाला मी तेही दाखवलं की तिथेच ही माहिती दिलेली आहे की कोण कोण राहिलं, आणि अक्षरशः प्रत्येकाला एक एक खोली आहे. मग ते ज्या बेडवर झोपले तिथे एक टेबल आहे, एक खुर्ची आहे, अजून 2 खुर्च्या आहेत. त्या रूम्स, त्यांना प्रत्येकाला एक एक खोली, प्रत्येक खोलीच्या बाहेर त्यांचं नाव लिहिलेलं आहे. आणि अशा अनेक खोल्या आहेत. तिथे पंडित जवाहरलाल नेहरूंची खोली ओपन आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खोलीत मी जायचा प्रयत्न केला, ती खोली बंद होती. तर मी हा विचार केला, जर अशा पद्धतीने जर इतिहास लोकांना कळत गेला तर, किंवा आपण सुद्धा अशा पद्धतीने अभ्यास केला तर ह्या गोष्टी पाठ करायची गरज पडणारच नाही की कोणतं पुस्तक कोणी कुठे लिहिलं आहे. एकदा बघितलं ते बघितलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टला ते तर मी तुम्हाला दाखवलंच की काय जो बोर्ड होता त्या बोर्डची इमेज तर मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टवर दाखवलेली आहेच. पण त्या व्यतिरिक्त तिथे जवाहरलाल नेहरूंच्या हस्ताक्षरात काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याची पण एक इमेज मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टला शेअर केलेली आहे. तर ह्या गोष्टी फार माझ्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कोणत्या लेवलला जाऊन ह्या गोष्टींना घेता मला माहीत नाही, पण मला ते बघून फार मला भारी वाटलं, म्हणजे खूप सुंदर वाटलं मला. आणि बरंच आहे तिथे फिरण्यासारखं. एकांत फार आहे तिथे, गर्दी अजिबातही नव्हती. आम्ही आमचंच फिरत होतो. आणि आहे तिथे बघण्यासारखं खूप आहे. एक हत्ती दरवाजा आहे, हत्ती दरवाजाच वाटतं. त्याच्यानंतर एक राणी महल आहे. राणी महलच्याच इथे तो अष्टकोनी महल मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि अष्टकोनी महलच्या इथेच जो मी तुम्हाला निजाम महल का काहीतरी अजून एक आहे त्याचा बोर्ड दाखवते, तो म्हणजेच तो राणी महल आहे. आणि राणी महल त्याला का म्हणता हे त्या बोर्डवर लिहिलेलं आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी एकात एक तिथेच आहेत. आणि तरी मी काही व्हिडिओ अजून पोस्ट केले नाही, कारण मला तो वेळ मिळाला नाही. तर बघा ते व्हिडिओ जर मी पोस्ट केले आहेत. त्यात आमच्यासोबत ज्या मॅडम फिरत होत्या त्या इतक्या हुशार होत्या की त्या झाडं ओळखायच्या. त्या म्हणजे मला सांगायच्या की हे झाड आहे बरं का, ते झाड आहे. मला इतकं विशेष वाटायचं. मग त्याच्यापैकीच त्यांनी जे मला सांगितलं की जी पत्रावळी बनवल्या जाते, ते पत्रावळी कोणत्या पळसाच्या झाडापासून बनवल्या जाते, त्याला पानं 3 असतात. मग ह्या गोष्टी माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे की मी
मला नाही माहिती पळसाचं झाड कसं असतं, ती म्हण जी पडली आहे पळसाला पानं 3, तर खरंच त्याला पानं 3. मग हे जे याला माझ्या दृष्टीने तर हाच अभ्यास फार महत्त्वाचा असतो, जो आपण ह्या नेचरमध्ये जाऊन शिकतो आणि जो प्रत्यक्षात शिकतो. ठीक आहे, मी खूप बडबड केली आज, मला माहिती आहे, त्यासाठी माफी मागते. पण तेही व्हिडिओ बघा, सोबत हेही व्हिडिओ बघा. आणि आजचा व्हिडिओ अतिशय लांब झालेला आहे, त्यासाठी पुन्हा माफ करा आणि अभ्यास चालू राहू द्या. मी पण व्हिडिओ रेग्युलर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करते. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.